कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, ज्योतिबा आणि दाजीपूर ही ठिकाणं पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केली जातील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसंच दाजीपूरमधील रिसॉर्ट स्थानिक व्यक्ती किंवा संस्थांना चालवण्यासाठी देण्यात येईल, असंही नामदार देसाई यांनी स्पष्ट केलं. पर्यटन आणि खनिकर्म विभागाचं जिल्ह्यातील काम समाधानकारक असल्याचा निर्वाळा देसाई यांनी दिला. राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री नामदार शंभूराज देसाई कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन आणि खनिकर्म विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्ही विभागाचं काम समाधानकारक असल्याचं सांगत पन्हाळा, ज्योतिबा, दाजीपूर इथल्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी दिला जाईल असं सांगितलं. आपण पन्हाळा आणि ज्योतिबा आणि दाजीपूर या 3 ठिकाणी पर्यटन जी आमची आस्थापना आहेत पर्यटन विभागाच्या त्या अद्ययावत करण्याच्या अनुषंगानं कामं सुरू केलेली आहेत. त्यातलं पन्हाळ्याचं काम ही हेरिटेज प्रॉपर्टी तिथं असल्यामुळं केंद्रीय आर्कॉलॉजिकल पुरातत्व विभागाची अंतिम मान्यतेसाठी त्यांच्याकडे प्रलंबित आहे. माझ्या अधिकाऱ्यांनी आज मला सांगितलं की त्याच्या मान्यता कदाचित अंतिम स्तरावर आहे, पण या महिन्याभरामध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण तरी ते दाजीपूरचं रेस्ट हाऊस, दाजीपूरचं आमचं MTDC रिसॉर्ट ते या ठिकाणी चालू करायला तर आमच्या अटी शर्तींवरती MTDCच्या, पण 2 महिन्याच्या आत दाजीपूरचं सुद्धा आमचं रिसॉर्ट हे पर्यटकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत. जिल्ह्यातील खनिकर्म विभागाचं काम पारदर्शीपणे सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 2 खनिकर्म उत्खननाची कामं सुरू आहेत. पण इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये येणारी 13 गावं वगळून अन्य ठिकाणी खनिज कर्म उत्खननाचे प्रयत्न सुरू असल्याचं नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितलं. मला मायनिंगचा काय फार मोठा स्कोप इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मेजॉरिटी गावं ही कोल्हापूर जिल्ह्यातली इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळं काही त्याला मर्यादा आहेत. पण ती केंद्र सरकारनं नेमलेली इको सेन्सिटिव्ह झोनची कमिटी मध्यंतरी येऊन गेली. आमच्या विभागाचं जी म्हणणं आहे की काही गावं त्यातनं वगळावीत, ती वगळण्याबाबतीतली आमची विनंती आम्ही त्या कमिटीकडे केलेली आहे. त्या कमिटीनं काही त्रुटी काढल्या होत्या, त्याचा पाठपुरावा आमच्या विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्या पद्धतीनं दोन्ही विभागांचा मी आढावा घेतला. दोन्ही विभागांचं काम मला समाधानकारक वाटलं. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक भाविकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी सूचना नामदार देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.